लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे असा की जान्हवी आता जिवंत असून ती विश्वाच्या घरी चंदना या नावाने मोलकरी म्हणून काम करणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की सगळेजण भावना, सिद्धू आणि जान्हवी आणि जयंतची वाट पाहत असतात, कारण त्यांना सगळ्यांना एकत्र भाऊबीज साजरा करायची असते। आणि मग तेवढ्यातच हरीश म्हणतो की मला तुम्हा सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे। आणि मग हरीश सगळ्यांना बसायला सांगतो आणि तो बोलतो की मी एक नवीन बिझनेस सुरू करतोय। आणि मग असं बोलून तो लक्ष्मी निवास यांचा आशीर्वाद घेतो। आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या ठिकाणी भावना आणि सिद्धू येतात। आणि इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की विश्वाला जान्हवीची काळजी वाटत असते। त्याला वाटत असतं की जान्हवी नक्कीच कोणत्या तरी अडचणीमध्ये आहे। आणि मग त्यानंतर तो जान्हवीला फोन करण्याचं ठरवतो, पण त्याला लक्षात येतं की कदाचित त्या ठिकाणी जयंत सुद्धा असेल आणि जर जयंतने फोन उचलला तर काहीतरी अडचण होईल। त्यामुळे तो ठरवतो की जयंतच्या ऑफिसला फोन करायचा आणि विचारायचं की जयंत कुठे आहे। आणि मग त्यानंतर तो तसंच करतो, जयंतच्या ऑफिसला फोन करतो आणि विचारतो। तेव्हा त्याला समजतं की जान्हवी आणि जयंत बाहेर फिरण्यासाठी गेलेले आहेत। आणि मग त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की दिवाळी असताना जयंत आणि जान्हवी बाहेर फिरण्यासाठी कसे जाऊ शकतात। विश्वाला खात्री होती की जान्हवी नक्कीच अडचणीमध्ये आहे। त्यामुळे तो ठरवतो की आता लक्ष्मीला भेटायचं आणि तिला विचारायचं की जान्हवी कशी आहे। आणि मग त्यानंतर विश्वा गाडी काढून जान्हवीच्या घरी येत असतो। आणि इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सगळेजण जान्हवी आणि जयंतची वाट बघत बसलेले असतात, पण उशीर होत असतो। त्यामुळे लक्ष्मी भावनाला म्हणते की तू संतोष आणि हरीशला ओवाळून घे। आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की भावना संतोष आणि हरीशला ओवाळून घेते। आणि मग बराच वेळ होतो आणि जान्हवी आणि जयंत त्या ठिकाणी आलेले नसतात। आणि मग सगळ्यांनाच वाटतं की जान्हवी आणि जयंत आता काही येणार नाहीत। आणि सिद्धूने घरातल्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले असतात आणि मग तो आणलेले गिफ्ट सगळ्यांना वाटून टाकतो। आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला असं दाखवण्यात येतं की टीव्हीवरती एक बातमी लागते, ज्यामध्ये असं सांगितलेलं असतं की जयंत कानिटकरची पत्नी म्हणजे जान्हवी समुद्राच्या पाण्यामध्ये पडलेली आहे, पण आणखी तिची बॉडी सापडलेली नाही, तिचा शोध सुरूच आहे। आणि मग ही सगळी बातमी ऐकल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्काच बसतो। आणि मग तेवढ्यातच त्या ठिकाणी जयंत येतो। आणि मग जयंत आल्यानंतर लक्ष्मी जयंतला विचारते की जान्हवी कुठे आहे। तेवढं ते जयंत म्हणतो की जान्हवी नाही। तर असं काय आपल्याला लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये सध्या पाहायला मिळतं। तर एकंदरीत पाहता आपल्याला या मालिकेमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवीचं निधन झालेलं आहे, पण असं झालेलं नसतं। जान्हवी आपल्याला पुढे जिवंत दाखवण्यात येणार आहे। तर लक्ष्मी निवास ही मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे आणि त्या कन्नड मालिकेमध्ये जे काही दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। तर त्या मालिकेमध्ये सुद्धा आपल्याला असंच पाहायला मिळालेलं होतं। म्हणजे सुरुवातीला आपल्याला त्या मालिकेमध्ये सुद्धा असं दाखवण्यात आलेलं होतं की जान्हवीचं समुद्राच्या पाण्यामध्ये पडून निधन झालेलं आहे, पण त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की जान्हवी जिवंत होती। तिने फक्त जयंतच्या जाळ्यातून सुटण्यासाठी केलेला हा प्लॅन असतो। आणि त्या मालिकेमध्ये पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की जान्हवी जिवंत दाखवल्यानंतर पुढे ते विश्वाच्या घरी चंदना नावाने मोलकरी म्हणून काम करत असते। पण याबद्दल विश्वाला सुद्धा काहीच माहीत नसतं। विश्वाला वाटत असतं की त्याच्या घरी काम करणारी चंदना नावाची एक नवीन कोणतीतरी मोलकरीण आहे, कारण जान्हवीने तिचा चेहरा विश्वाला दाखवलेला नसतो। जेव्हा विश्वा जान्हवीच्या समोर येत असतो तेव्हा साडीने जान्हवी तिचं तोंड झाकून घेत असते किंवा मग ती दुसऱ्या रूममध्ये निघून जात असते। त्यामुळे विश्वाला सुद्धा हेच वाटत असतं की त्याच्या घरी काम करण्यासाठी एक नवीन कोणतीतरी मोलकरीण आलेली आहे। पण पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की विश्वाला सुद्धा समजतं की त्याच्या घरी काम करणारी चंदना या नावाची मोलकरीण ही जान्हवी आहे। आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की जान्हवी विश्वाला घडलेला सगळा प्रकार सांगते। जयंतचा भूतकाळ कसा होता, तो माझ्याबरोबर कसा वागायचा, प्रत्येक गोष्ट विश्वाला जान्हवी सांगून टाकते। पण पुढे आपल्याला असंही दाखवण्यात आलेलं आहे की जयंतला सुद्धा वाटत असतं की जान्हवी जिवंत आहे, कारण जान्हवीची बॉडी सापडलेली नसते। त्याला वाटत असतं की जान्हवी माझ्यापासून लपण्यासाठी जान्हवीने केलेला हा प्लॅन आहे। त्यामुळे जयंत सुद्धा जान्हवीचा शोध घेऊ लागतो। तर असं काय आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये दाखवण्यात येतं। आणि त्या कन्नड मालिकेमध्ये जे काय दाखवण्यात येतं तेच आपल्याला लक्ष्मी निवास या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। म्हणजे लवकरच आपल्याला जान्हवी जिवंत आहे असं दाखवण्यात येणार आहे आणि त्यानंतर ती विश्वाच्या घरी चंदना या नावाने मोलकरी म्हणून काम करताना पाहायला मिळणार आहे। तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणाऱ्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्कीच कळवा। त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।